ते कडू आजीनं असं काय केलंय ग का ते नयनतारा मॅडम त्या माकडीनी बरोबर ऋषी सरांचं लग्न लावायला तयार झाल्यात? मी म्हणलं होतं की नाही निंगे, नक्कीच काहीतरी घोळ आहे ना. अगं आता ऋषी सरांच्या साखरपुडा परवा आहे, आपल्या हातात लय कमी वेळ आहे. होय की. खरं आता आपण काय करायचं? हे कमळी, अगं माझे नोट्स दे ना. हा देतो. अरे देवा, मी हॉस्टेलमधनं निघताना तर घेतले होते नोट्स. ऐक की अंजली, मी रात्री खोलीवर आलो की नाही हॉस्टेलमध्ये, मग तुझ्या खोलीवर आणून देतो, चालतंय का? पण नक्की दे हा, रात्री अभ्यास करायचा आहे मला. होय, सॉरी हा. हा चालेल. कमळे, अगं खोलीतनं बाहेर पडताना तिची वही आणि नोट्स घेतलेलीस ना तू? होय ग, पर मला वाटतंय ते चुकून ऋषी सरांकडे गेले. म्हणजे अशा कशा गेल्या? अरे म्हणजे सकाळी नाही का आमची धडक झाली होती सरांची आणि माझी, तेव्हा गडबडीत बहुतेक माझे नोट्स त्यांच्याकडे गेले. पर मला ते नोट्स लागणार आहेत, माझ्यामुळे त्या पोरीचं नुकसान नको. मी बघतो, सर स्टाफ रूम मध्ये असतील. कमळे थांब. अगं मी आत्ताच ऋषीभाऊंना घरी जाताना बघितले. तुला जर नोट्स पाहिजे असतील ना तर तुला डायरेक्ट त्यांच्या घरी जावं लागेल. अरे मी नाही जाऊ शकत त्यांच्या घरला. बरं तू नको टेन्शन घेऊ, मी एक काम करतो, ऋषीभाऊंना फोन करून सांगतो की तुम्ही घराच्या बाहेर या. तू बाहेरच जाऊन त्यांना भेट आणि घेऊन ये नोट्स. होय, आणि जर तू त्यांच्या घरला जातच असशील तर याबद्दल सगळं विचारून मोकळी हो की. म्हणजे त्या माकडीनी बरोबर साखरपुडा का आणि कशाला करायलाय हे असं समजा विचार, आणि काही प्रॉब्लेम आहे का ते बी विचार. हा विचार. आणि हो, मी मगाशी तुम्हाला म्हटलं का नाही, आणि तिच्या मैत्रिणी काहीतरी बोलत होत्या, त्याच्याबद्दल पण विचार. ठीक आहे, ते बी विचारून घेत. होय येतो. अरे तू फोन लाव की त्यास. होय सांगतो, तू जा. हा. रेश, फोन का नाही उचलत आहे? अनिका, हे बाबू काय झालं, एवढं टेन्शन मध्ये काय तू? बस बस. अगं बाबू, अगं परवा तुझी एंगेजमेंट आहे, तू तर खुश असायला पाहिजेस ना, एकदम हॅपी हॅपी. मॉम प्लीज, विल यू शट अप प्लीज प्लीज. चुप बस. बेबी तुला खरंच प्रेशर आलंय का एंगेजमेंटचं? हा, वेडी बिडी झाली आहेस का? मला प्रेशर पण आलं नाहीये, मला टेन्शन पण आलं नाहीये, मी चिडले. का रागात आहेस सांगशील? फ्रेश बघ ना, एंगेजमेंटला रेडी झालाय पण माझ्यासोबत नीट वागतच नाहीये, माझ्याशी प्रेम करतच नाहीये. मला असं ट्रीट करतो जसं की मी कोणीतरी यायला गेलाय, आणि माझ्याहून बेटर तो त्या गावछापला ट्रीट करतो. त्याने तर आज माझा इन्सल्ट केला कॉलेजमध्ये, सगळ्यांसमोर, माझ्या फ्रेंड समोर, आणि मेन म्हणजे त्या गावछाप कमळी समोर. व्हॉट? त्याची एवढी हिंमत? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तो आता तुझ्यावर प्रेम पण करेल आणि तुला चांगलं ट्रीट पण करेल. कारण जी गोष्ट मागून मिळत नाही ती कशी हिसकावून घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे. सो यू जस्ट डोंट वरी अबाउट इट. रिलॅक्स. पण तू काय करणार आहे? जादू टोणा? तसंच काहीतरी, म्हणजे मी ग्रॅनी आजीला फोन करेन आणि ती नक्कीच मला काहीतरी सुचवेल. वाव, व्हॉट अ ग्रेट आयडिया. डम. गॉड, मला कळत नाही तुला देवाने इतकं डम का बनवलंय. तुझ्यामुळे माझी चिडचिड जास्त होते, मला जास्त राग येतो. ग्रॅनी आजी आहे ना, माझी ग्रॅनी आजी आहे ना, मी डायरेक्टली तिला बोलू शकली असती. तू जा यार, सोड यार. अनिका, मी आईलाच फोन करते. कमळे, अगं तू कशाला आलीस एवढ्या रात्री? मी आलो असतो ना नोट्स द्यायला. अहो नाही, तुम्हासनी उगाच त्रास नको म्हणून मी चालो. ठीक आहे, हां थँक्यू. चल मी ड्रॉप करतो तुला. नाही नको, मी जातो. सर, एक विचारायचं होतं. म्हणजे मी, निंगी, बंड्या, आम्हा सगळ्यांनीच एक प्रश्न पडलाय. काय? तुमच्या साखरपुड्याबद्दल. सगळं ठीक आहे ना?
म्हणजे तुमची आई त्या ठीक आहेत? तुम्ही हा साखरपुडा तुमच्या मर्जीनं करताय का तुमच्यावर कोण जबरदस्ती करताय? नाही, मी पूर्ण विचार करूनच हा डिसिजन घेतलाय आणि खुश आहे मी येतो. कमले काय ग गडबडीत बोलवलंस? प्राजक्ताला फोन लावायचा आहे एकदम फास्टात. हा अगं पण झालं काय? तू जाऊन आली नव्ह त्यांच्या घराकडं? अरे घरला कुठं, ऋषी सरांसंग मी त्यांच्या घराच्या बाहेर भेटलो की नाही, आणि तवा काय माझी प्राजू संग भेट झालेली नाही. मी जेवढं ऋषी सरांसोबत बोललो की नाही त्याच्यावरनं मला एवढं कळलंय की अनिका बरोबर जुळलेले नातात ते काय खुश नाहीत. काय म्हणजे असं ते बोलले काय? नाही ग, तसं बोलले नाहीत, पण समोरच्याचं तोंड बघून आपल्याला कळतंयच की नाही. हा ना, मला हे कळलंय की ऋषी सर त्यांच्या आईच्या शब्दासाठी नाही तर हट्टापायी हे सगळं करायलेत. मी काय म्हणतो, आपण प्राजक्ताला फोन लावून विचारूया. म्हणजे मी म्हणतोय ते जर खरं असेल, म्हणजे नयनतारा मॅडम ऋषी सरांचं लगीन अनिका सोबत लावत असतील बळजबरीनं, तर मग हे 100% प्राजक्ताला माहित असणार की. होय बंड्या, 0 मिनिटात प्राजूला फोन लाव. हो लावतो. हा उचलत नाही फोन ती. अरे मग परत लाव की. हा, लावतो. नाही फोन नाही उचलत. अरे देवा. ठीक आहे, मग उद्या लावून बघूया. बरं ठीक आहे. बरं निघे कमळे, लय उशीर झालाय. तुम्ही जाऊन झोपा, मी पण निघतो. होय बाय बंड्या. चल. रागिणी, रागिणी, राजन, राजन का किंचाळतोय? काय झालं? हा? अनिकाचं लग्न ठरलंय. हो. हो काय? मला तुला हे सांगावंसं सुद्धा वाटलं नाही. सॉरी ना राजन, माझ्या मनात तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आईना सांगितल्यानंतर तुला सांगणारच होते, पण कामाच्या गडबड डोक्यातून स्किप झालं. आय एम सो सॉरी. सॉरी बोलताना तुला लाज नाही का वाटत? अगं मी अनिकाचा बाप आहे. मला विचारल्याशिवाय, मला सांगितल्याशिवाय सगळं ठरवलं कसं? बरं ह्या सगळ्या गोष्टी मला आईकडनं कळाव्यात का? मी बोलले ना, तुला सांगणारच होते. अरे पण कधी सांगणार होतीस? आता लग्न ठरलंय, परवा साखरपुडा आहे, मग सांगणार कधी होतीस? राजन प्लीज हळू बोल, ओरडू नकोस माझ्यावर. अरे ओरडू नको तर काय करू? मला विचारावं सुद्धा वाटलं नाही. हा, सगळं ठरवून मोकळे झालात. काही वाटत नाही या गोष्टीचं तुला? राजन, मी तिची आई आहे, तिचं चांगलं वाईट मला कळतं. अरे तिने अचानक मला सांगितलं की तिला तो आवडतो, आणि तुला माहिती ती किती जिद्दी आहे, किती हट्टी आहे. मग काय करणार तूच सांग. जिद्दी आहे तर काही कराल का?